हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम Hare
डोईचा पदर आला खांद्यावर सगळ्यांना म्हणा डोईचा पदर आला डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला
परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सद्गुरु निष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूपक आपल्या पवित्र महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाचे विशाल व्यक्तिमत्व दर्शवणारे युगपुरुष पांडुरंगरायांचे असणारे लाडके भक्त पंढरपूर निवासी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या असणाऱ्या दासी संत जनाबाई, आपल्या भक्ती मार्गातल्या अनुभवाच्या काही गोष्टी, अनुभवाच्या काही सूचना आजच्या या रूपकातनं संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या शुभ आशीर्वादाने जनाबाई व्यक्त करते. विठ्ठला परमपूज्य आदरणीय तुमचं आपलं सगळ्यांचं हृदय संत शिरोमणी श्रीमंत साधू विश्वाचा असणारा आत्मा संत श्रीपाद बाबा चव्हाण महाराज मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करून ठेवा. परमपूज्य आदरणीय तुमचं आपलं सगळ्यांचं हृदय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा चव्हाण महाराज या योग पुरुषांचा आजचा हा गेल्याचा दिवस 10 जानेवारी 1998 सालामध्ये तुमच्या आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विषयाला उजाळा मिळावा म्हणून आठवण उत्तेजित राहावी म्हणून आणि हा एवढा उपक्रम भिरडाणे गाव, भिरडाई तीर्थक्षेत्र, मुक्ती तीर्थक्षेत्र, पंचकृषीतील गाव, सावडी तांडा, सावडी गाव, अंचाडी, चिचखेडा. मित्र हो,
तुमचे आजोबा भाग्यवान असतील, तुमची आजी पवित्र असेल, पंचकोशी वासियांनो तुमचा जन्म देणारा बाप पवित्र असला पाहिजे. ज्या मायमाऊलीच्या कुशीमध्ये तुम्ही 9 महिने 9 दिवस राहिला, त्या मायमाऊलीची कुश सुद्धा पवित्र असली पाहिजे. तुमच्या मनात काही आलं नाही, आतापासून पाठीमागा 800 वर्ष जर आपण रिव्हर्स गेलो, आज ज्या माऊलीचं रूपक आपण घेतलेलं आहे काल्याच्या माध्यमातून, त्यांचे गुरुदेव संत शिरोमणी नामदेव महाराज तुम्हा आपल्या लोकांना आज ह्या स्थित्या ज्या होतात, अशा स्थित्या त्या काळामध्ये सुद्धा होत होत्या. आज आम्ही अज्ञानी माणसं म्हणत असतो आता राहिलं नाही, आता होत नाही किंवा तसं नाही. मित्र हो, ते तुमच्या मतावर अवलंबून नाहीये. दोस्तो, तुम्ही हाव म्हटलं तरी आहे आणि नाही म्हटलं तरी आहे, तुम्ही होकार दिला तरी आहे, नकार दिला तरी आहे, अनुमोदन दिलं तरी आहे, नाही अनुमोदन दिलं तरी आहे. बँटेज असतं. कोणी कीर्तनकार महाराज आज कीर्तनाला असतील, चांगली गोष्ट आहे. माहिती असेल तेही चांगलं आहे, माहिती नसेल तर मित्रा माहिती करून घ्या. सर्वसामान्य जनतेचा दोष नाही मित्र, व दोष आहे सांगणाऱ्या माणसांचा. मार्ग दिसायला विचित्र दिसतो, मला मान्य. मार्ग दिसायला विचित्र दिसतो, मला मान्य. मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. मलाही कोणीतरी आई, बहीण, भाऊ, दादा आहे. मी आकाशाला भोग पाडून मृत्यू लोकात आलो नाही. तुमच्यातलाच मी एक आहे. मला पटतं. दिसायला विचित्र दिसतं, वरी फणसाला काटे, वरी फणसाला काटे, वरी फणसाला काटे, वरी फणसाला मित्र हो, हे प्रमाण जर राहिले नसते तर आज आपला मर्डर गेला असता. लय लोकांना राग, त्यातल्या त्यात महाराज लोकांनाच लय राग. असं कुठं असतं का? कसं असतं? मग कसं असतं ते तरी सांगा. मी श्रीपाद महाराजांची माड काढीन ना तुमची माड घालीन. नरकाला कोण जाईन रे बाबा? तुम्ही जर मला मोक्षाला नेत असत्याल, माझ्या या भावंडांना मोक्षाला नेत असत्याल, तर मग तुमची माळ घालायला का नको? काय हरकत आहे? काय सरपंच साहेब, काय हरकत आहे? वरी फणसाला काटे, आता अमृताचे. ज्या वेळेला चौघ भावंड पंढरपुराला आले, पंढरपुराचा पांडुरंग आराध्य दैवत. अरे माझ्या मनीची आवडी, 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 माझ्या मनीची आवडी.
झाला देव आराध्य. चौघ भावंड पंढरपुराला गेले. पांडुरंगाचा नमस्कार केला. भक्तांना देवाला जर बघितलं मित्र हो तर स्थिती प्राप्त होते. भक्तानं देवाला बघितल्यानंतर स्थिती प्राप्त होते. ती स्थिती त्या देवाचा साक्षात्कार आहे. देव प्रसन्न झाल्याच्या त्या काही खाणाखुणा आहेत. विठ्ठला देव प्रसन्न झाल्याच्या त्या काही खाणाखुणा आहेत. रजगुण असेल तशी स्थिती, तमगुण असेल तशातली स्थिती, रजगुण असेल त्या रजगुणाची स्थिती, जसा गुण असेल जसे गुण असतील तशा अवस्था होतात. या ताईला रडायला येतं, मला का रडायला येत नाही तसं नसतं. ते ती सत्वगुणात मुडते, तुम्ही रजगुणात मुडता. मनात काही येऊन देऊ नका. सगळ्यांना सारखं होत नाही. हा माणूस एवढ्या उड्या मारतो, अंकात करतो, तो तम गुणातला आहे. आणि ती अवस्था दुसऱ्यांना होत नाही. रजगुणवाल्यांना होत नाही, सत्वगुणवाल्यांना होत नाही. स्थित्या या गुणावर अवलंबून असतात. आणि गुण हा एक जन्माचा नसून अब्जावधी जन्मापासून प्रत्येकाच्या संग आहे. चौघ भावंड पंढरपुराला आले. सर्वज्ञाचा नमस्कार केला. तुम्ही करता का नाही मला माहित नाही. करत असल्याला आनंदाची गोष्ट आहे, करत नसत्या तीही आनंदाची गोष्ट आहे. पण देवाचा नमस्कार केल्यानंतर अशी भाव अवस्था प्रगट होते. कशी? कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय. काही मंडळी याला नाव ठेवतात. ठेवू द्या. त्यांचा दोष नाही, त्यांच्या प्रारब्धाचा दोष आहे. किती सांगितलं तरी कुत्र्याचे शेपूट, किती सांगू तरी नाही स्त्री भटकी. तुम्ही श्रीपाद महाराजांची निंदा करत नाही. जे माणसं नाव ठेवतात त्यांना बोलतो मी. श्रीपाद महाराजांची तुम्ही निंदा करत नाही. माझ्या मित्र परिवाराची करत नाही. वैयक्तिक माझी करीत नाही. तुम्ही धर्माची निंदा करता. कोणी आलेला असेल मेहरबानी करून ऐका. तुम्ही धर्माची निंदा करता. आणि धर्माची निंदा करणं हे बरं नव्हे. आईच्या वस्त्रामध्ये हात घातल्यासारखं होतं. धर्म देव आहे. धर्म कोण आहे बोला? धर्म म्हणजे जातपात नाही मित्र. धर्म म्हणजे तेली तांबोळी चांभार कुंभार जात पात नव्हे. धर्म म्हणजे देव आहे. आणि देव आपली माय आहे. नव का आहे ना? पाजी प्रेम पाना मुखी घालून Hallelujah.
जातपात नव्हे, धर्म म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे देव, तोही देवांचाही देव बडिया माझा पंढरीराव. जनी म्हणे आत्मा एक सर्वांठाई व्यापक. धर्म म्हणजे देव आहे आणि देव ही प्रत्येकाची माय आहे. मायला इजा पोचन असं लेकरांना वागू नये मित्र. आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत. आईला वेदना होतील असं लेकरांनी वागणूक देऊ नये. कळलं का? आईला इजा पोचेल, आईला वेदना होती, आईला त्रास होईल मित्र हो, अशी लेकरांना वागणूक कधी विठाला. खोट चाड्या चुगल्या काय करतो, पत्ते काय पिसतो, वाल माडकरी. कोणी केलं याला माडकरी काय? मित्र मी तुम्हाला एक सांगतो, आईला वेदना होतील अशी वागणूक लेकरांना देऊ नये. विठ्ठला विठ्ठला नाहीतर मी त्यांचा आहे हे म्हणणं सुद्धा चुकीच आहे. विठाला माडकरानं पत्त्याला कधी हात मित्र. आज आम्ही आहोत, उद्या येता कदाचित नसू, पण सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. माडकऱ्यानं कधी पत्त्याला हात लावू नये. पांडवांना ऐश्वर्य गमवावं लागलं. निवृत्तीनाथ महादेव बाबांचा अवतार आहे. ज्ञानोबा माऊली घडवली निवृत्तीनाथांनी. विठ्ठला ज्ञानोबा माऊली घडलेत निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने. निवृत्तीनाथांची गोष्ट आज तुमच्या पुढे आलेली आहे. सर्वसामान्याची नाही, या वाघऱ्याची मंडळी आहे, पारोडा तालुका. तदनंतर माऊली आल्यात बघा. माऊली, विश्वाची माऊली, निवड वारकरी संप्रदायाची माऊली नव्हे, संपूर्ण विश्वाची माऊली. माऊलीवर संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात माऊली. ज्ञानेश्वर महाराज माणूस असून सुद्धा तुम्ही माऊली असं का म्हणता? ज्ञानेश्वर माऊली बाई पण होते, ज्ञानेश्वर माऊली माणूस पण होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय व्यापतीचा कीर्तिवान, व्यापतीचा कीर्तिवान, काय व्यापतीचा कीर्तिवान. ज्ञानेश्वर माऊली माय पण होते आणि बाप पण होते. होऊ दे बेटा, होऊ दे. ज्ञानेश्वर माऊली आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींचं तत्व तुमच्या आपल्यापर्यंत आलं. महाविष्णूचा अवतार
जेवढं आपल्याकडनं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा बरं मित्र हो. जेवढं आपणाला चांगलं जमत असेल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा बरं. चांगलं होत नसेल होऊ द्या वाईटाच्या मार्गावर तरी पाऊल ठेवू नका बरं. ज्ञानेश्वर माऊली आई पण आहे. ज्ञानेश्वर माऊली आपले सगळ्यांचे वडील पण आहे. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांचं ते तत्व जे आहे, जो प्रबोध जो आहे, जी भल्याची गोष्ट आहे, तुमच्या कानापर्यंत परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबांच्या माध्यमातनं जी गोष्ट आली, ज्ञानेश्वर माऊलीनं 800 वर्षापूर्वी ती गोष्ट आजमावून बघितली. ती अक्षर जी अव्यक्त, जे अक्षर अव्यक्ता, निर्देश देश काल रहिता, सोहम भावे उपासिता, ज्ञानी जे. तुमच्या वावराचा उतारा खरा असतो ना का नसतो? असतो ना मायबा. पॅन कार्ड खरं असतं ना, आधार कार्ड खरं असतं ना, मतदान कार्ड खरं असतं ना, 1-2 एकर जमीन खरी असते ना, आपली धर्मपत्नी खरी असते ना, आपला बंगला गाडी खरी असते ना, संतांचं असणारं पवित्र संत साहित्य. तुम्ही आमच्या सारख्यांचं नका ऐकू. मी तर म्हणतो तुमचं कमी भाग्य समजावं लागेल. तुम्ही बाजारू बुवांचं ऐकता. विठाला संतांचं ऐकत नाही, संतांचं ऐकत नाही. संतांचं जर ऐकलं असतं या स्थितीला नावं ठेवले नसतं. महाराज लोक नावं ठेवतात. ज्या अर्थी नावं ठेवली जातात त्या अर्थी तुम्ही ज्ञानोबांच्या विरोधात वागता. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीने ही गोष्ट आजमावून बघितलेली आहे. ती अक्षर जी अव्यक्त, ती अक्षर जी अव्यक्त. तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली ती कोणाला सांगता येते? सांगता येते का? आया आणि भगिनींनो, भाऊ दादांनो, तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली आहे ती कोणाला सांगता येते? नाही. ती अक्षर जी अव्यक्त, ती गोष्ट शब्दामध्ये मुडते?
नाही. तुम्ही जर आपण त्याला शब्दामध्ये आणू, अक्षरामध्ये आणू, असं गिरकवण्यामध्ये आणू, तर आपलं ते अज्ञान आहे. ती गोष्ट अक्षरामध्ये मुडत नाही, म्हणून बोलता येत नाही. जी तो वेदमुखी झाले, मन पवन पांगुडले, राते वेन मावळले, रविशेषी विठाला विठाला. जसे गुण असतील तसे तिघ भावनांना स्थित्या होत होत्या. आता जसा हा आवाज येतो मंडपाच्या बाहेर, तसा आवाज यायला लागला. आणि नामदेव महाराजांना त्या काळामध्ये लय मोठा मान, लय मोठा मान, आबा बाबा लय मोठा मान. कारण वयाच्या 5व्या-6व्या वर्षी देव जेवला म्हणे, हो का. आणि अशा गोष्टी समाजाच्या कानावर आल्या म्हणजे समाज धावतो. आजही तसंच आहे, समाज धावला अगदी तुडुंब. नामदेव महाराजांना ते वारं भरलं का ना, कशाचं हे नाही, कशाचं वारं, अहंकाराचं वारं. म्हणून मी नेहमी बोलतो, महाराज व्हायचं नाही भाऊ मित्र, महाराज व्हायचं नाही. भगिनींनो, महाराज व्हायचं नाही. महाराज झाला भाऊ दादा, महाराज व्हायचं नाही. गोपालराव, महाराज व्हायचं नाही. महाराज झाला, अहंकार बोकांडी आला, अहंकार बोकांडी आला, तो फुगला. आणि जो फुगला तो एक दिवस फुटला. विठाला सेवक बनायचं, सेवक. आपण श्रीपाद महाराजांचे, रामदास महाराजांचे किंवा या संपूर्ण समाजाचे, या दीनदुबळ्यांचे आपण सेवक आहोत. आणि सेवकांना सांगितलेलं काम करायचं असतं. विठाला विठाला. जनता जनार्दनाचे आपण सेवक आहोत मित्र. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तुकाराम महाराज म्हणतात, मी या जनता जनार्दनाचा सेवक आहे. मित्र हो, चांगला आहे का? तुमचं भाग्य चांगलं आहे, तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळतात. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, हे तुकाराम महाराजांचं मत आहे. मी तसा महाराज वगैरे काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी महाराज वगैरे काही नाही, मी येडा माणूस आहे. अंतरी शहाणा, अंतरी शहाणा. माझ्या ताईने विचारलं होतं मला, या सुनेता ताईने परवा 13वाच्याला, की बाबा अहंकार कुठून येतो? कळत नाही. तुम्ही म्हणतात तिळभरी राखोनी अभिमान, तिळभरी राखोनी अभिमान, तिळभरी राखोनी अभिमान, जरी मजरी गशी शरण, मज पावावया स्थान. याच्यानं माझी प्राप्ती होणार नाही. अभिमान विघ्न प्राप्तीशी. अभिमान हा हरिप्राप्तीला विघ्न आहे. तर धनराज बाबा, अभिमान कुठून येतो कळत नाही, आणि आला तर त्याला घालवायचं कसं? तर त्याला एकच उपाय, नम्र व्हावं लागतं. सेवक म्हणून जीवन जगावं लागतं.
आपलं जे लेकरू आहे ना, लेकरू आपला जो मुलगा आहे ना, त्याला सांगायचं की बाळा तू माझा निवड मुलगा नाहीये, तू माझा बाप सुद्धा आहे. याला म्हणतात नम्र झाला होता. सुनबाई तू माझी सून नाहीये, मी श्रीपाद महाराजांची लेक आहे. मी सुनबाई मी तुझी सासू नाहीये. तू माझी सून नाहीयेस, तू माझी लेक सुद्धा आहेस. नवे नव तू माझी आई देखील आहेस. जिंदगीभर माया हो तुम्ही सुखी राहणार. विठाला विठाला याला म्हणता नम्र झाला होता ते कोणी. बापानं लेकरावर निवड मुलगा 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 म्हणून मिरवलं ना, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे मित्र. लेकराला कधी कधी बापाची जागा द्या, तुम्हाला सुख वाटेल. सुनला कधी कधी लेकीची जागा द्या, तुम्हाला सुख वाटेल. आपलंच मिरवू नये माणसाने. मिरवणे ही गोष्ट घातक आहे. परमपूज्य आदरणीय त्यांची आज पुण्यतिथी आहे. जाऊबाई, आपल्या आईचं नाव जाऊबाई आहे. जाऊ मी कोणाचा बाप होत नाही ग. अशा बापाची लेकर आहेत मित्र आपण. नुसतं श्रीपाद बाबा म्हणून जमायचं नाही बरं. पगारे साहेब, श्रीपाद बाबा म्हणून जमायचं नाही, अनुकरण करावं लागतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं लागतं. सरकी काढलेला कापूस असतो मित्र, केवढा मऊ असतो, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं मऊ असणारा हा साधू. श्रीपादाचे मन कैसे लोले लोली विश्व भिको पडलाय पुढं कैसे विधान. 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 येत नाही जगाच्या मापाला एवढं प्रेम दिसतंय श्रीपाद
सद्गुरु श्रीपाद बाबा, सद्गुरु रामदास बाबा, पंडो बाबा केरो बाबा महाराज की। हंकार धरी सोहंपन, हंकार धरी सोहंपन, सोहंपन हंकार धरी सोहंपन, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, आणि मग मन होय उन्मन। पुढं काय होतंय मित्र? मन होय उन्मन। गुरुदेव म्हणत असतात, मी तुमचा गुरु नाही, तुम्हीच माझे गुरु आहे। मन होय उन्मन। महाराष्ट्रातले मायबाप, प्रिय साधक बंधू आणि भगिनींनो, मी कोणाचा गुरु होत नाही। गु आणि ची नरकाला जाण्याची एकमेव सुंदर वाट। मी कोणाचा तरी गुरु आहे। नरकाला जाण्याची एकमेव सुंदर वाट म्हणजे मी कोणाचा तरी गुरु आहे। नरकाला जाण्याची सुंदर वाट। गुरुदेव बोलतात, त्यांचा आज पुण्यस्मरण आहे। शेठजींना बोलतात, शेठजी मी कोणाचा गुरु होत नाही। अंतरे शहाणा, जगात पिशाच, सदा ब्रह्मज्ञानी विमग्न तो, सद्गुरुनाथ महाराज की। रात्र दोन रात्र तुमच्याकडे राहायचं, तुकडा पाणी तुम्ही दिला, परत फेड फेडायची। रात्री बेरात्री कोणी आलं तरी उठून बसायचं, सांगायला सुरुवात। दोघांनाही तेच सांगायचं, हजारांना तेच सांगायचं। बस स्टँडवर असताना तेच सांगायचं, रस्त्यानं चालताना तेच सांगायचं। ताई माई चहा बनवते, बनवत असताना सुद्धा रिकामं राहायचं नाही। दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा। विषय झाला, रात्र दोन रात्र राहिल्यानंतर निघत्या वेळी 15 रुपया सालानं साल भरलेला साधू, 12 वर्ष साल भरले, करंगड्या दोघा हाताच्या अशा वाकलेल्या होत्या मित्र। 15 रुपया सालानं साल भरलेला साधू आणि अशा खानदानी साधूचे लेकरं आहेत आपण। त्या काळामध्ये तुकोबरायानं शिवबाचा नजराना पाठवला, नको मला तुझ्या सोन्याच्या चिपा नको, जे गरीब असतील या जगामध्ये त्यांना देऊन टाकलंय, मी श्रीमंत आहे। त्यांचा खरा वारसदार श्रीपाद महाराज। असं त्याला काळजी तर बघन, मला शिष्यही नाहीत, मी कोणाचा गुरुही होत नाही। निघत्या वेळी म्हणत होते, आम्ही येतो ताई। दाजी कुठे आहे दाजी?
नातं लावायची चांगली सवय, नातं लावायची चांगली सवय. रिकामं राहायचं नाही, नातं लावायचं. ताई माझी दाजी कुठे बोलवते बाबा. अहो बाबा तुम्हाला बोलवता. दाजी बोला बाबा, आता पुढं काही करणे आहे, जावं लागेल आता का नको. रात्र दोन रात्र राहिलो, आता रजा घ्यावी अशी वाटते. रजा गुरु शिष्याकडनं रजा घेतो काय, आता रजा घ्यावी अशी वाटते. भाऊ येऊ का दाजी आता. त्या नवरा बायकोनं पाया पडावा. ताई येऊ का आता. पुढं बरीच काम, सगळ्यांपर्यंत हा निरोप पोचवायचा आहे. निघत्या वेळी म्हणत होते, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर. काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर. मोठं येत नाही जगाच्या बापाला, एवढं प्रेम नाही दुसरं. एवढं प्रेम नाही रामदास सांगितली नाही. आमचे बाप्पा तुमचा काही सांगले नाही. मला आठवण आली, पाचोरा तालुक्यामध्ये ओंकार आप्पा यांचं गाव आहे राणीचं बांबरूड. ती ताई आलेली बघ इथं. ताई उठून उभी राहते का ग. आणि शिरसमणीचे माझे दादा पण आहेत. कुठे आहेत ते. कौतिक दादा कुठे आहे. मंडळी 93 सालाची गोष्ट आहे. हे मुचवाले बाबा आहेत, त्यांच्या सुनीची बहीण आहे ही राणीचं बांबरूड. 93 सालाची गोष्ट. मी शिरसमणीचे रहिवाशी. मला कळलं माझ्या व्याहाला कळावं. मला कळलं माझ्या व्याहाला कळावं. व्याहीच्या भावकीतल्या लोकांना कळावं. व्याहाच्या नातेवाईकांना कळावं. या हेतूने 93 सालामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपादोबा, परमपूज्य आदरणीय संत रामदासोबा रात्रीचं कीर्तन झालं भडगाव तालुक्यामध्ये जिवारडीला. आणि मग सकाळी आम्ही ते कोडगाव पाटाच्या कॅनलने ते भडगाव असे गेलो. आम्ही राणीच्या बांबरूडला साधनं नव्हती तेव्हा 93 मध्ये. लासगाव नावाचं गाव लागतं मित्र. पाचोरा जळगाव रस्त्याला लासगाव. तिथं आम्ही उतरलो. दोघं बाबा, हे मुचवाले आजोबा शिरसमणीचे आणि मी निघालो रस्त्यानं. ते राघू बाबा होते वाटतं आपल्या संग शिरसमणी. रस्त्यानं निघालो. 93 मध्ये त्या परिसरामध्ये केळी जास्त असायची मित्र. केळी आजूबाजूला केळीची झाडं, घनदाट जंगल. माकडं होती तेव्हा जास्त तिकडं. तर ते माकडं रस्त्यावर यायचे असे. आम्हाला म्हणे भाऊ पाया पडा रे. रामाच्या काळामध्ये लय मदत केली. रामाच्या काळामध्ये माणसं कुठे गेल ते पानिपतच्या युद्धाला सांगता येत नाही. पण रामाच्या काळामध्ये या बहादरांनी आपल्या आईची लाज राखली. यांनी धर्म जतन केला. यांनी लय चतुराईने आणि बहादूरपणानं काम केलं. यांनी पाया पडाले. भूत दया गाई पशुचे पालन
चांगला देवा वनामाते तुझे पाला चांगला देवा आनंद रूपे आनंद वेशी देखिला बापर भूमादेवीर खुण त्यांना बघितल्यानंतर मला आठवण आली आज तर 2 नंबर लागलाय ज्ञानेश्वर माऊलींचा आणि 3रा नंबर आहे काकांचा. काका शुद्ध सत्वगुणी अवस्था होती काकांना. चित्त चैतन्य होता बेटी लिंग देहाची सुटता गाठी. काका म्हणजे सोपान काका. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांचे लहान भाऊ शुद्ध सत्वगुणी. त्यांनाही असं होत होतं तेव्हा 800 वर्षापूर्वी. आता आमच्यासारख्या बाजारांना त्याच्यावर माती घातली. उकरणारे कमी माती टाकणारे जास्त. पण घाबरू नका मित्र, खऱ्याला भय नाही. उभारीला ध्वज 3 लोक उभारीला काकांची अवस्था व्हायला लागली. चित्त चैतन्य होता बेटी लिंग देहाची सुटता गाठी. लिंग देहाची गाठ मोकळी झाल्यानंतर अशी अवस्था होते आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठेही जा, विचारा एखाद्या महाराजाला हे काम करावं या बहादराने. हे काम लिंग देहाची गाठ मोकळी करण्याचं काम करावं संत श्रीपाद महाराजांनी. आणि सत्कर्माच्या गप्पा ठोकाव्यात बाजारोगवांनी. चित्त चैतन्य होता बेटी लिंग देहाची सुटता गाठी. नेत्री अश्रूंचा पुर दाटी. नेत्री अश्रूंचा पुर दाटी. रोमांच उठी सर्वांगा श्रीपाद परमात्म्याशी आलिंगना. परमात्म्याशी आलिंगना. परमात्म्याशी आलिंगन त्याने अनिवार्य स्पंदन. रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण उषा सोनी करी श्रीपाद महाराज. नामदेव महाराज आले. घुमघुम काय आवाज येते बघायला लागले. 3 जणांची अवस्था जसा गुण असेल तसा. मुक्ताबाई सात्वन करते. घुमघुम करते डेरे गवळण म्हणजे बाई नव्हे, गवळण म्हणजे भक्ती, भक्तानं केलेली भक्ती.
गवडण म्हणजे बाई नव्हे, गवडण म्हणजे भक्ती. भक्ताचा असणारा प्राण म्हणजे भक्ती. भक्ताचं सर्वस्व असणारी भक्ती. शरीर म्हणजे डेरा. घुमघुम करते, घुमघुम करते. विचारा बरं, बाहेर एखाद्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला 10,000 रुपये देतो म्हणा, तिथपर्यंत नी बघू बरं, नेतो काय तुम्हाला? नेईन का तुम्हाला? आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? तुम्ही म्हणताय आपल्याच कीर्तनात होतात, त्यांच्या कीर्तनात होत नाही, त्यांच्या आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येईल? विठाला घुमघुम करती, घुमघुम करती. शरीर म्हणजे डेरा. गवडण म्हणजे बाई नव्हे, गवडण म्हणजे भक्ती. भक्ताचा प्राण म्हणजे भक्ती. भक्ती ज्या वेळेला पिकते त्यावेळेला अशी अवस्था होते. घुमघुम करते, घुमघुम करते, डेरे घुमती. आनंदाल्या गवडणी छंदे छंदे डुलते. शब्द करतात का? नामदेव महाराज याला भानामती म्हणतात. आमच्या सारख्या बाजुरांचा विषय सोडून द्या, नामदेव महाराज याला भानामती म्हणतात. आजपासून 800 वर्ष मागचा विषय हा. आजपासून 800 वर्ष रिवर्स गेल्यानंतरचा हा विषय आहे. नामदेव महाराज याला भानामती म्हणतात. आज बाजार बोलणारच याला भानामती. नामदेव महाराज याला भानामती म्हणतात. नामा म्हणे गाते प्रकाशाचे गाणे शब्द घडतात का? शब्द घडतात. तुम्ही म्हणत असताना आम्ही आजच बघतो. 800 वर्षापूर्वी नामदेव महाराज याला भानामती म्हणतात. अभंग येतो. कैकाळ्याच्या परी करती गुड गुड तुमचे गुज मज उमजना. संतांचा अनुभव या. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारा जाईन मी. हा संतांचा अनुभव आहे. कैकाळ्याच्या परी करती गुड गुड, अरे तुमचे गुज मज उमजना. अवस्था कोणालाही होत नाही मित्रो. पापी माणसांना तर नाहीच नाही, भाग्यवंतांना अवस्था होता. चित्त चैतन्य म्हणजे काला. चित्त चैतन्याची होता भेटी, हर्ष बाष्प दाटे कंठी. पुलकांकित रोमांच उठी, उन्मनीत दृष्टी पुंजाळे सद्गुरुना. कैकाळ्याच्या परी करते गुडगुड तुमचे गुज मज उमजना. ज्यांच्या हातून वयाच्या 6 वर्षी देव जीवतो, एवढा गैरहजरपणा असावा, एवढा लुडापणा असावा का भक्ती मार्गामध्ये? एवढा लुडापणा, एवढा पांगडापणा, एवढा मागासलेलापणा. नामदेव महाराजांची गोष्ट चालली ना मित्र. तुमचे गुज मज उमजना. श्रीपाद बाबा बोलत होते. मग आजपर्यंत काय केलंय मग? काय मित्र? तुमचे गुज मज उमजना. मग आजपर्यंत काय केलं मग? गाडलं ना समाजाला? नाही गाडलं? काय केलं आजपर्यंत रे रगेल? गाडलं का नाही समाजाला? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. माते जने पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, पाप केल्यानंतर नरकाला जावं लागतं.
आणि भक्ती केल्यानंतर स्वस्वरूपी जाता येतं. विठाला विठाला विठाला. हसती रडती पडती एकमेकांवर. खायला आता झटकते तो. हायला असं कुठं असतंय काय? हं? अरे मी वयाच्या 5व्या वर्षी माळकरी. मी लय मोठ्या महाराजांची कीर्तन ऐकलीत राव. मी 25-25 हजार रुपये तनखा दिला. द्या ना आमच्या काय बाबाला. आम्हाला काय नफा ना तोटा द्या ना. तुमची मागच्या दारानं झालेली असते. आमच्या बाबाचं काही जात नाही. खुशाल द्या. चांगल्या चांगल्यांची कीर्तन ऐकली हो. पण असं लाता झटकणं, आरडणं, किंकाड्या मारणं, सापासारखं सरपटणं हे नाही बघितलं. बघा 800 वर्षापूर्वी नामदेव महाराज म्हणतात, हसती रडती पडती एकमेकांवर आणि म्हणती आनंदाला पुराला. विचारा ना एखाद्या महाराष्ट्रातल्या कीर्तन करायला. तुमच्या मोबाईल मध्ये टेप करा ना तुम्ही. विचारा ना एखाद्या महाराजाला, अरे तुमची सुट्टी होईल, तुमचं चांगलं होईल मित्र. तुम्हाला जो संशय आहे ना तो संशय निघून जाईल. विचार ना त्याला एखाद्याला. रात्री आम्ही कीर्तन ऐकलं, सकाळी कीर्तन ऐकलं, त्या महाराजांना सांगितलं असा अनुभव त्या काळामध्ये येत होता आणि आजही येतो. तुम्ही आम्हाला तिथपर्यंत नेता, आम्ही तुमची माळ घालतो. हसती रडती पडती एकमेकांवर म्हणती आनंदाला पुराला. नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा घोरवाने वाटत असे. सद्गुरुनाथ येड लागल्यानंतर असं होतं बरं. कसं येड लागलं, कसं येड लागलं कान मागा बळीला. कसं येड लागलं कान मागा बळीला. सोयीचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे याचा अर्थ काय होतं मित्र हो? निसंगपणा. काय काय बोललो मी? सोयीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारा जाईन मी. म्हणजे काय? निसंगपणा. देह माझा आहे, मी देह नाही. निसंग. आता साजनी Oh,
पदर आला खांद्यावरी जनाबाई बोलते या मार्गाने मी गेली डोईचा पदर सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरत्तमा येडा आईचा ब्रह्मा एकलाची होता येडा आईचा ब्रह्मा तो मज ईश्वरा ते न ओळखे सृष्टी ही न करू शके थोरू केला एके नामे जेने आपण किती भाग्याचे आहोत हे मला सांगायचे डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणजे विरक्ती अवस्था घर माझे घराचा माझा काही संबंध नाही याला विरक्तपणा म्हणतात सुटला माझा पदर बाई मी नव्हती मानत सुटला माझा पदर नव्हती मानत
ब्रह्माचा बोला फिटावा, ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्व तो मज भेटावा. तुमच्या घर बसल्या आलं मित्र. मी सुरुवातीलाच बोललो तुमचे आजोबा पंजोबा चांगले असतील, मायबाप चांगले असतील. कशी मागणी करतात बघा. ब्रह्माचा बोला फिटावा, प्रभू सद्गुरु राजा अद्वैत तत्व तो मज भेटावा, ऐसा मंत्र देखीला कणवा, हे देवा पे विठाला अवघड प्रसंगाला, अवघड प्रसंगाला, प्रतिकूल प्रसंगाला हसता हसता पार पाडता येणारा हा राजमार्ग. पण मार्ग जयाकडे भाव भक्ती भावे, हातामध्ये टाळ खांद्यावरी मुंडा, हातामध्ये प्रतीक आहे. हे काय आहे? प्रतीक आहे. हे काय आहे? प्रतीक आहे. खांद्यावरी विना, हातामध्ये टाळ. एक शब्द बोलू, जरा हात जावा. कीर्तन सुटण्याच्या बेतात आला आपलं. हा, हे प्रतीक आहे. हातामध्ये टाळ, खांद्यावरी विना. आता थोडं आपण पुढं पाऊल टाकू म्हणजे कडे. तुम्ही श्रीपाद महाराजांचे राजहंस आहात. तुम्ही कावडे बगड्याची जात नाही. तुम्हाला शब्दावरून कळत. हातामध्ये टाळ, खांद्यावरी विना, हे प्रतीक आहे. थोडा आज जाऊ आपण. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, अर्जुना माझे सुख साचारू, म्या तेच घर बांधलेले. थोडा आज जाऊ आपण. वरती घेतलेला श्वास, काही प्रबोधाची माणसं आहे तिथं. वरती घेतला जाणारा श्वास आणि खाली सोडला जाणारा श्वास, एवढ्या अंतरामध्ये संपूर्ण विश्वाचं भजन दडलेलं आहे. निरंजनिया में बांधिले घर, अरे ज्यांचं आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये गेलं त्याचं टकोर चालत नाही. हे आताचं पोरग आहे बघा. टाळ्या वाजा त्याच्यासाठी. मित्र, ज्याचं आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये गेलं त्यांचं टकोर चालत नाही इथं. बरं, हे आताचं पोरग आहे. त्याचे मायबाप भाग्यवान. त्याला कळलं. वरती घेतलेला श्वास, खाली सुटणारा श्वास, एवढ्या अंतरामध्ये संपूर्ण विश्वाचं भजन दडलेलं आहे. अनुहात ध्वनी, अनुहात ध्वनी नाद हो पावला परमपद.
तुर्या विनोदे छंदे छंदे डोलत असे ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञान देवाच्या अंतरी भगवान दत्तात्रय योगिया झाला काला झाला काला पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी प्राणायामी बैसला बैसला संपूर्ण विश्वाचं भजन एवढ्याच अंतरात आहे. प्राणायामी श्वासे श्वासे मारू श्वासे श्वासे मारू श्वासे श्वासे मारू होतील चुका होतील चुका म्हणजे काय काहीच नाही. श्वासे श्वासे मारू हक्का कीर्तन सुटतंय आता आपणाला. श्वासे श्वासे मारू हक्का होतील चुका म्हणून होतील चुका म्हणून म्हणजे काहीच नाही. मित्र मरायच्या वेळेला अगोदर जाती वाचा मग नंतर जातो प्राण. मरायच्या वेळेला ही वैखरी चालत नाही. होतील चुका म्हणून चूक होऊ नये. श्वास अखंडित चालू आहे. श्वास अखंडित चालू आहे. श्वास थांबत नाही. फक्त ट्रान्सलेशन आहे. हा कपडा उतरवला जातो आणि दुसरा कपडा परिधान केला जातो. होतील चुका म्हणून मरायच्या वेळेला अगोदर जाती वाचा आणि नंतर जातो प्राण. चूक होऊ नये म्हणून हे नियोजन केलंय संतांनी. श्वासाने करा बदल रे श्वासाने करा बदल श्वासाने करा बदल रे श्वासाने करा बदल. 12 वाजले. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांच्या आता थोडं भजन होईल. स्मृतीला अभिवादन करायचं मित्र हो. संत श्रीपाद बाबा येणाऱ्या प्रतिकूल प्रसंगाला हसत हसत पार पाडता येईल अशी ताकद किंवा ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होऊन दे आणि मग फुलं उधळायची. एक सुंदर भजन म्हणा आणि स्मृतीला अभिवादन करून. श्रीपाद बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली हो श्रीपाद बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली हो श्रीपाद बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली. हरी कृष्णाची सावले हरी कृष्णाची सावले हरी कृष्णाची सावले श्रीपाद बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली हो गणपत बाबा माऊली.
शालीवर्मन आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाण. आणि शेवटचं प्रमाण म्हटलं जाईल ना तर आपण पुष्पांजली वाहू. नामामुळे देवा चला तया ठाया. मग आपण पुष्पवृष्टी करू. अभिवादन करायचं मित्र बाबांच्या प्रतिमेला फुलं वाहताना. आळंदी हे गावा पुण्यभूमी देवा चला देवा निघाले केशवा घर तुझी चला वडवू गाली शांतता संयम आणि शिस्त पाळा मित्र. आरडाओरडा करू नका. तुमच्या गाई वासरांना आता कडंबाच्या झाडाखाली आणायच्या आहेत. थांबवल्यात गाई. सोडा आता तुमच्या शिदुऱ्या.
La via le duri bodo digante mi mari bodo digante mi mari bodo digante duri jana para bani dole kare pasaro kare माने तो ही करे दुखा पसारो tumi vale tu hi kare pasaro kare माने तो ही करे दुखा पसारो दुखा पसारो kare duka pasaro kare दुखा मने हाथी ढोका kare ati ko दुखा मने हाथी ढोका ati ko हाथी ढोका हरि कौरो ने दिए हरि कौरो ने दिए आरती तक काट गया ननेश्वर मौली नारायण आरती तक काट आरती तक हॅलो हे बघा 2-3 कार्यकर्ते वरती मंदिरात जा मंदिरात बाबाची आरती होईल बाबाची आरती तिथं वरती करा तिथं घंटानाद करायचा 2-4 कार्यकर्ते वरती जा पूजेचा ताट घ्या शांतता शिस्त आणि संयम पसायदान आरत्या झाल्याशिवाय कोणी जागा सोडू नये ही नम्र विनंती
आरती गणराजा आरती भाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद गुरुदेव सच्चिदानंद गुरुदेव आरती भाऊराया Oh,
काली रे काली रे